नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे। मी होमराज लोणबले। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण साप्ताहिक टेस्ट सिरीज जे स्पेशल पोलीस भरती करता आपण घेत असतो त्याच्यामधील पेपर नंबर 4 त्याच्यामध्ये आलेले गणिताचे 25 प्रश्न त्याचा विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंट पर्यंत शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण 25 प्रश्नाचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। पहिला प्रश्न आहे बघा, जर ही संख्या दिलेली आहे, ही 3 ने विभाज्य असेल तर P प्लस Q ची किंमत काढायची आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, 3 ची कसोटी काय म्हणते तर दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला, दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्णच्या पूर्ण संख्येला ही 3 ने भाग जातो। मग बघा, आपण जर याच्यामध्ये यांची बेरीज न करता 3 ने भाग जाणाऱ्या संख्या जरी आपण काढल्या तरी पण आपण तसं काढू शकतो। बघा 9 मध्ये 3 चा पूर्ण भाग येतो म्हणजे 3 कॅन्सल। त्यानंतर बघा 7 आणि 5 किती झाल्या तर 12 मध्ये 3 चा भाग येतो म्हणजे पूर्ण झाला। त्यानंतर बघा 8 इथले कापले आणि इथला जर आपण 1 कापला तर उरले किती 4, किती उरले 4। आता बघा 4 उरले आहेत आणि 4 ला 3 ने भाग जात नाही, मग कितीची गरज आहे तर पुन्हा भाग जाईल तर 2 ची, म्हणजे किती होईल जर आपण याच्यामध्ये 2 मिळवला तर किती होतील 6 आणि 6 ला 3 ने पूर्ण भाग जाईल। म्हणजे याचा अर्थ जर आपण इथं 2 प्लस पुन्हा 2 केले तर काय जाऊ शकते भाग जाऊ शकते। मग याचा अर्थ P ची किंमत किती असायला पाहिजे 1 आणि Q ची किंमत किती असायला पाहिजे 1। मग P ची किंमत 1, Q ची किंमत 1 आणि आपल्याला इथं म्हणलेलं आहे P प्लस Q किती तर 1 प्लस 1 तर किती होणार 2। अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन C 2। P ची किंमत 1 असायला पाहिजे आणि Q ची किंमत 1 असायला पाहिजे, म्हणजेच त्या संख्येला कितीने भाग जाईल 3 ने भाग जाईल। ठीक आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, एका संख्येला 645 ने भाग दिल्यास बाकी 40 उरतात तर 43 ने भाग दिल्यास बाकी किती उरतील, हा प्रश्न सोडवायचा आहे। मग आपण काय करणार आधी बघा, मला सांगा एक कोणती तरी संख्या आहे, ती संख्या दिलेली आहे आपल्याला, मग त्या संख्येला कितीने भाग जातो तर 645 ने पूर्ण भाग जातो आणि उरतात किती 40 उरतात। मग त्याच संख्येला जर 43 ने भाग दिले तर किती उरतील असं म्हटलेलं आहे। आपण काय करणार माहितीये का, आपण ती संख्या आपल्याला माहित नाही पण या संख्येने त्या संख्येला भाग देतो, म्हणून आपण 43 ने या संख्येला भाग देऊ। 645 आणि भागीला किती 43। बघा 43 एक 43, बघा याच्यामधून 43 गेले तर किती उरले 215, किती उरले 215 आणि 43 पाचा 215, 43 पाचा 215 होतात। बघा 43 ने 645 ला पूर्ण भाग गेला, म्हणजे याचा अर्थ 43 ने या संख्येला भाग जात असेल तर या संख्येने कोणत्याही संख्येला ज्या भाग जात असेल त्या संख्येला 43 नेही पूर्ण भाग जातो। म्हणजे याचा अर्थ 645 ने एखाद्या संख्येला भाग दिल्यावर 40 उरले तर मग 43 नेही भाग दिल्यावर 40च उरतील, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर ऑप्शन बी 40। बघा विद्यार्थी मित्रांनो, असं तुम्हाला सोडवता येईल। ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा। त्यानंतर प्रश्न काय आहे 273 आहे, 273, 312, 351 यांचा मसावी K आहे तर K ही संख्या रिकाम्या जागाच्या मधामध्ये आहे। कोणाच्या मधामध्ये आपल्याला काढायचं आहे। बघा आपण याचा मसावी काढून घेऊ। 273, त्याच्यानंतर आहे 312, त्यानंतर आहे 351। ठीक आहे, यांचा 351 यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे। बघा मसावी काढायचा विद्यार्थी मित्रांनो, काय करणार साधी आणि सोपी पद्धत आहे। आपण यांच्यामध्ये 3 चा भाग देऊ 3। बघा 3 9 27,
3 1 3 91 वेळा भाग गेला. त्यानंतर बघा 3 1 3, त्यानंतर 3 0 0, 3 12, 312 मध्ये 104 वेळा भाग गेला. त्यानंतर बघा 3 1 3, 3 1 3, 3 7 21. तर बघा अशा प्रकारे आपण 273 मध्ये 91 वेळा 3चा भाग गेला. त्यानंतर आहे 312 मध्ये 104 वेळा भाग गेला आणि 351 मध्ये 117 वेळा भाग गेला. पुन्हा या संख्येमध्ये बघा आपण 13चा भाग देऊ शकतो. कितीचा? 13चा. 13 13 7 91, 13 8 104, अरे 13 9 117. अशा प्रकारे बघा ह्यास आता पुन्हा या संख्येमध्ये कोणत्या संख्येचा भाग देऊ शकत नाही, तर आपण या संख्येमध्ये 3 आणि 13 या दोन संख्येचा तीनही संख्येत भाग गेला. म्हणून मसावी काढण्यासाठी आपण काय करतो? 3 गुणिला 13 करतो. म्हणजे मसावी किती आला? तर किती आला? 39. 13 त्रिक 39. म्हणजे याचाच अर्थ के ची किंमत किती आली? तर के ची किंमत आली 39. किती आली? के ची किंमत 39 आली. आणि ही संख्या दिलेल्या पर्यायामधील कोणत्या संख्येच्या मधात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो 35 ते 40 यांच्या मधामध्ये 39 ही संख्या आहे. म्हणून आपला उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 35 व 40 यांच्या मधात आहे. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. 1/3 गुणिला 3/4 भागीला 11/10 गुणिला 1/5 यांचं उत्तर काढायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण अपूर्णांकाचा बेरीज जेव्हा की गुणाकार भागाकार करताना बघा भागाकाराला आपण कशामध्ये कन्वर्ट करतो? तर गुणाकारामध्ये. मग याला लिहिताना 1/3 गुणिले 3/4 गुणिला, जर आपण एका भागाकाराला गुणाकारामध्ये कन्वर्ट केलं तर खालची संख्या कुठे जाते? वर. वरची कुठे जाणार? खाली. गुणिला 1/5. आता सोडू. बघा 3 1 3, 3 1 3, 3चा भाग गेला. 5 1 5, 5 दुने 10, बे 1 बे, बे दुने 4. वर किती उरला? तर वर उरला 1 आणि खाली 11 दुने 22. म्हणजे याचा उत्तर येईल 1/22. किती? तर 1/22. या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन सी. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 1/22. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया. 8 संख्यांची सरासरी 44 आहे. त्या प्रत्येक संख्यात y मिळवले तर नवीन सरासरी 47 होते. तर y ची किंमत किती? बघा विद्यार्थी मित्रांनो, किती संख्या आहेत? 8 संख्यांची सरासरी 44 आहे. आता काय म्हणलंय? त्या प्रत्येक संख्येमध्ये y मिळवले. किती मिळवले? y मिळवले. तर प्रत्येक संख्येमध्ये y मिळवले तर सरासरी किती झाली? तर 47 झाली. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे? या 47 मधून 44 मायनस करा. जर 47 मधून 44 मायनस केला तर उत्तर किती आला? तर 3 आलेला आहे. हे 3च y ची किंमत असते. म्हणून ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा अशा प्रकारचा प्रश्न असेल आणि आपल्याला म्हटलं असेल की एखाद्या संख्येची एखाद्या संख्यांची सरासरी 44 आहे, त्याच्यामध्ये जर आपण प्रत्येक संख्येत 3 मिळवला तर किती होईल? 47. तर आपल्याला काय करायचं आहे? त्या संख्येमधून त्या सरासरी नवीन सरासरी बनवण्यासाठी +3. बघा याच्यामध्ये जर आपण सरासरी प्रत्येक संख्येमध्ये जर प्लस केला तर सरासरीमध्ये पण प्लस करा, मायनस केला तर सरासरीमध्ये मधून मायनस करा, गुणाकार केला तर सरासरी सोबत गुणाकार करा आणि भागाकार केला तर सरासरीला भाग द्या. अशा प्रकारे नवीन सरासरी काढण्यासाठी खूप जास्त करायची गरज नाही. जी जुनी सरासरी आहे त्याच्या सोबत फक्त या क्रिया करायच्या आणि तुम्हाला नवीन सरासरी मिळेल. मग या प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे? 44 मध्ये y मिळवले तर किती आला? 47. म्हणजे याचा अर्थ y ची किंमत काढायची असेल आपल्याला तर 44 मध्ये प्लस केलेला आहे म्हणून ही संख्या आली. म्हणून आपण याच्यामधून ही संख्या मायनस करा म्हणजे आपल्याला ही संख्या मिळेल. तर 47 मधून 44 मायनस केले, उत्तर त्याला 3 आला.
तर y ची किंमत किती आहे आपली, तर 3 आहे. ठीक आहे. चला त्याच्यानंतर बघा 4 बहिणींच्या वयाची सरासरी. बघा किती बहिणीच्या, 4 बहिणीच्या वयाची सरासरी 12 आहे. 4 बहिणीच्या वयाची सरासरी 12 आहे. जर त्यात आईचे वय मिळवले, कोणाचे, आईचे. आता किती बहिणी होत्या आधी, 4. आता आई आल्यामुळे एकूण संख्या किती झाली, 5. आणि सरासरी कितीने वाढली, सरासरी 5 ने वाढली. म्हणजे आधी 12 सरासरी होती, आता किती झाली, 17 झाली. बघा याच्यामधला फरक कितीचा आहे, +1चा आहे. याच्यामधील फरक कितीचा आहे, तर +5चा आहे. कितीचा आहे, 5चा. बघा आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, याच्या सोबत याचा गुणाकार करा, म्हणजे 17 × 17. त्यानंतर बघा 4चा गुणाकार ह्या 5 सोबत करा, 5 × 20. ह्या दोघांची बेरीज जर केले तर आईची वय असायला पाहिजे 36. किती, आईची वय असायला पाहिजे 36 वर्ष. ऑप्शन ए या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, काही पैसे ABC, बघा काही पैसे A/B/C/D यांना 5:2 त्यानंतर 4:3 या गुणोत्तरात वाटले. ठीक आहे. आता बघा काय म्हणलेलं आहे, या गुणोत्तर विभाजित केले. ए ला डी पेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले. बघा ए ला डी पेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले. बघा याला याच्यापेक्षा 2 रेशो जास्त मिळाले आणि ह्या 2 रेशोची किंमत पैशामध्ये दिलेली आहे 1000 रुपये. किती रुपये, 1000 रुपये. या 2 रेशोची किंमत 1000 रुपये दिलेली आहे आणि आपल्याला म्हणलाय सी चा हिस्सा किती, तर सी ला किती रेशो मिळाला विद्यार्थी मित्रांनो, 4 रेशो. किती रेशो, 4. मग 2 रेशो म्हणजे 1000, हा याच्या डबल झालेला आहे, म्हणजे पैसे याच्या डबल होतील, तर 4 रेशो मध्ये किती व्हायला पाहिजे, 2000 व्हायला पाहिजे. अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 2000 रुपये. सी चा हिस्सा किती, तर 2000 रुपये असेल. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया. बघा ए व बी यांच्या पगाराचे गुणोत्तर, ए आणि बी यांच्या पगाराचे गुणोत्तर दिलाय आपल्याला. ठीक आहे. 1 मिनिट. बघा ए व बी यांच्या पगाराचे गुणोत्तर, ए लिहून घेतला, बी बघा यांच्या पगाराचा गुणोत्तर आहे 7:9. ठीक आहे. त्यांच्या खर्चाचा गुणोत्तर आहे 13:15 आणि त्यांची बचत आहे पहिल्याची आहे 9000, दुसऱ्याची आहे 15000. ठीक आहे. लिहून घेतला आपण. बघा हाय पगार, हाय खर्च आणि हाय बचत. ठीक आहे. लिहून घेतला रेशो. त्यानंतर बघा काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, याच्यासोबत याचा गुणाकार करा, याच्यासोबत याचा तिरपा गुणाकार करा. 15×7=105, 15×7=105 आणि 13×9=117. किती होतात, 13×9=117. मग आपल्याला 117 मधून 105 वजा केले तर उरले किती, तर 12 उरले. किती उरले, 12. ठीक आहे. किती उरले, 12. त्याच्यानंतर काय करायचं बघा, याच्यासोबत याचा गुणाकार करा आणि याच्यासोबत याचा गुणाकार करा. बघा 15×9=135, 15×9=135, 15×9=135 म्हणजे 135 झालं आणि याच्या समोर हे 3 शून्य लावून घ्या, 1 2 3 0. त्याच्यानंतर बघा 13×15 करायचं आहे, तर बघा 13×5 65, 5 हातचे 6. त्यानंतर बघा 13×1=13 आणि 6 किती, तर 19. किती, 19 आणि याच्या समोरही 3 शून्य लावून घ्या आणि याची वजाबाकी करा. बघा 0 0 0, 5 मधून 5 गेला 0, त्यानंतर 9 मधून 3 गेले 6 आणि किती
हातचाला 1 0 नाही सॉरी 0 16 किती 60,000 आणि ह्या 60,000 भागीला किती करायचं तुम्हाला 12 करायचं आहे 12 1 12 12 पंचे 60 म्हणजे 1 रेशो म्हणजे किती आला तर 5000 1 रेशो म्हणजे किती आला 5000 1 रेशो म्हणजे 5000 आपल्याला कोणाचा पगार काढायचा आहे तर ए चा पगार काढायचा आहे मग 1 रेशो म्हणजे 5000 तर ए चा पगार किती आहे 7 रेशो म्हणून गुणला काय कराल तुम्ही 7 बरोबर 7 5 35 आणि 35 च्या समोर लिहायचे 3 0 म्हणजे ए चा पगार किती असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो 35,000 किती हजार 35,000 हा ए चा पगार आहे ऑप्शन सी ठीक आहे अशा प्रकारे काढायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा हा ए हा बी पेक्षा 20% अधिक आहे व सी बी पेक्षा 25% अधिक आहे जर सी बरोबर 330 तर ए ची किंमत काढायची आहे बघा काय करणार रेशो मेथडने काढणार आपण कोणत्या मेथडने रेशो मेथड बघा विद्यार्थी मित्रांनो ए बी आणि सी याचा रेशो काढू बघा बी हा ए पेक्षा 20% जास्त 20% म्हणजे 1/5 होतो किती होतो 1/5 बी हा ए पेक्षा 20% जास्त आहे म्हणजे ए हा जर 5 असेल तर बी किती असायला पाहिजे 6 असायला पाहिजे म्हणजे 5 वर 1 जास्त आहे खाली जागेमध्ये आपण हे 6 लिहणार साइडचा त्याच्यानंतर बघा सी हा बी पेक्षा 25% अधिक आहे किती आहे अधिक आहे म्हणजे 25% याचा अर्थ होतो 1/4 बघा सी बी पेक्षा जास्त आहे सी बी पेक्षा जास्त आहे म्हणजे जर बी 4 असेल तर हा 5 असायला पाहिजे आणि हा 4 ठीक आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो याचा जर गुणाकार केला आपण तर 20 24 5 20 त्यानंतर हा 6 24 आणि 5 किती 30 ठीक आहे आता बघा हा यांच्याकडे असलेल्या किमतीचा गुणोत्तर आला मग आपल्याला ह्या सी ची किंमत किती दिली आहे तर 330 बघा सी 30 रेशो बरोबर 330 मग बघा तर आपल्याला काढायचं काय आहे तर काढायचं काय आहे ए ची किती आहे तर 20 रेशो किती रेशो आहे 20 रेशोची किंमत काढायची आहे बघा 0 0 जर कापल्या तर 11 त्रिक 33 एक रेशोची किंमत 11 आली म्हणून गुणिला 20 गुणिला 11 करा 11 दुने 22 आणि हा 0 लावून घ्या ए ची किंमत किती आली तर 220 रुपये किती रुपये 220 रुपये ही ए ची किंमत आलेली आहे ऑप्शन नंबर ए 220 ठीक आहे रेशो मेथडने आपण लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो आणि एकदम सटीक उत्तर काढू शकतो चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो 45 नंतरची 83वी 45 नंतरची 83वी समसंख्या कोणती काय करायचं बघा 45 नंतरची म्हणलाय बघा 45 लिहून घेतला आपण प्लस नंतरची म्हणलं तर काय करायचं आहे प्लस करायचं आहे 45 नंतरची 83वी ठीक आहे कितवी 83वी काढायची आहे मग 83 करायचं आहे गुणिला 83 गुणिला काय करायचं 2 83 गुणिला काय करायचं 83 गुणिला 2 आणि बघा दिलेली संख्या काय आहे विषम दिलेली संख्या विषम आणि काढायची आहे सम म्हणून आपण काय करणार -1 पण करू बघा 45 प्लस 83 दुने 166 बरोबर ना 83 बघा बेत्रिक 6 बेआटी 16 166 -1 म्हणजे 165 प्लस करा याच्यामध्ये किती 165 बघा 5 आणि 5 10 0 हातचा 1 6 7 आणि 4 11 हातचा 1 210 तर बघा 45 नंतरची 83वी समसंख्या असायला पाहिजे 210 ठीक आहे चला अशा प्रकारे समोरची बघा समोरची असेल नंतरची असेल तर प्लस करायचं आहे आणि मागची जर विचारले आपल्याला मागची विचारले तर इथं आपल्याला काय करायचं आहे मायनस करायचं आहे त्यानंतर बघा दिलेली संख्या विषम आहे आणि विचारलेली सम आहे म्हणून हा -1 करायचा आहे जर दिलेली संख्या सम असती आणि विचारलेली पण सम असती
तर आपण -1 केला नसतं. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. हा बघा 22,222.222 मायनस बघा एक एक आपण सोडून घेऊ. आधी हे मायनस करून घेऊ, नंतर हे मायनस करून घेऊ आणि नंतर प्लस करू. बघा विद्यार्थी मित्रांनो काय करणार 2222 पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. मग बघा 222 पॉईंट काय आहे 222. ठीक आहे. याची आता वजाबाकी करून घेऊ. आधी 0 त्यानंतर 0 त्यानंतर 0 त्यानंतर 0 त्यानंतर 0 0 त्यानंतर किती 2. इथं पॉईंट दिला त्याचं उत्तर किती आला 2000 आलेला आहे. आता त्याच्यामध्ये काय करू आपण प्लस करू. एक एक आपण करू ना. 22 पॉईंट किती तर 22 पॉईंट किती आहे 22 याला प्लस करायचं आहे. याच्यामध्ये जर तुम्ही प्लस केले तर हे 2 हा 0 त्यानंतर पॉईंटच्या खाली पॉईंट हा 2 2 0 2. ठीक आहे. एवढा आला. आता आपण काय करायला आहे त्याच्यामध्ये वजाबाकी करून घेऊ पटकन. बघा वजाबाकी करू. कितीची वजाबाकी करायची आहे 2.2 2.2 0 0 लावू शकता. बघा 0 2 2 मधून 2 गेला 0 त्यानंतर पॉईंटच्या खाली पॉईंट 2 मधून 2 गेला 0 हे 2 जसे असतात तसे 0 2 म्हणजे उत्तर यायला पाहिजे 2020.02 2020 पॉईंट बघा ऑप्शन सी. ओके सोडवू शकतो आपण अशा पद्धतीनं. एकदम घाई करायची नाही, सावकाश सोडवू शकता तुम्ही, हळूवार सोडवू शकता. ठीक आहे. आधी काय केलं मायनस, नंतर काय केलं प्लस, नंतर काय केलं मायनस. एक एक कोड सोडवू शकता किंवा एका वेळेस मांडून पण तुम्ही त्याला सोडवू शकता. उत्तर आलेलं आहे बघा 20,20,02,0. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 9 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती. बघा घनाचे पृष्ठफळ काढायचं आहे. घनाचे पृष्ठफळ काय काढायचं आहे पृष्ठफळ जरी काढायचं असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो सूत्र आहे 6 गुणिला बाजूचा वर्ग. काय आहे 6 गुणिला बाजूचा वर्ग हा सूत्र असते. मग बघा याचा दिलाय 6 गुणिला बाजूचा वर्ग. बाजू किती दिली आपल्याला बाजू दिलेली आहे 9 सेंटीमीटर. किती दिलेली आहे 9 सेंटीमीटर. मग 9चा वर्ग किती असायला पाहिजे 81. याचा गुणाकार करून घेऊ 6 1 6 sin 8 48 सेंटीमीटर स्क्वेअर. हा या प्रश्नाचं उत्तर असेल. पृष्ठफळ 9 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे पृष्ठफळ असायला पाहिजे 486 सेंटीमीटर स्क्वेअर. 486 सेंटीमीटर स्क्वेअर ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. बघा एका शंकूची उंची 24 सेंटीमीटर व त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे तर त्याचे घनफळ किती आणि पायची किंमत घ्यायची आहे 22/7. बघा विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला शंकूचा घनफळ काढायचा आहे शंकू तर शंकूचा घनफळ काढण्याचं सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो बघा पाय r²h/3. ठीक आहे. हा शंकूचा घनफळ काढण्याचा सूत्र आहे. बघा पायची किंमत आपल्याला दिली आहे 22/7 आणि r ची किंमत दिली आहे 21. 21चा स्क्वेअर म्हणजे 21 गुणिले 21 करू आणि h म्हणजे उंची किती दिली आपल्याला 24 सेंटीमीटर आणि भागीला काय करणार विद्यार्थी मित्रांनो 3 करू. ठीक आहे. बघा काटपीट करू 3 1 3 त्यानंतर आहे 3 8 24 3 8 24 त्यानंतर बघा 7 1 7 7 3 1. आता खाली काय उरलेलं नाही मग आपल्याला 22 गुणिला 3 गुणिला 21 गुणिला 8 करायचं आहे. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो याचा गुणाकार करू. बघा 3 3 दुने 6 3 दुने 6. बघा त्यानंतर गुणिला 21 आणि गुणिला 8. चला बघा 21 सक 126 6 हा 612 त्यानंतर 21 सक 126 आणि 12 जरी केले तर 138 आणि गुणला काय करायचंय 8 करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा 8 सक 48 8 8 सक 48 8 हाचे 4 8 8 64 आणि 4 68 68 8 हाचे 6. त्यानंतर बघा 8 3 24 24 आणि 6 30 30 0 हाचे 3 8 1 8 3 11 म्हणजे
11,088 सेंटीमीटर क्यूब या प्रश्नाचं उत्तर असेल 11,088. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, जर तुम्हाला घनफळ क्षेत्रफळ असं जर काढायचं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला सूत्र माहीत असणे आवश्यक आहे. 2D आणि 3D मेन्सुरेशनचे हे प्रश्न पोलीस भरतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर त्रिकोण असेल, आयात असेल, चौरस असेल, शंकू असेल, त्यानंतर सिलेंडर असेल, घन असेल, त्यानंतर घनाभ असेल, ह्या सर्वांचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, कारण पोलीस भरतीमध्ये एक एक मार्क खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण जरी पाहिला तर पेपरचा कटऑफ जनरली हा 85च्या वरच असतो, म्हणून आपण एकही प्रश्न सोडू शकत नाही. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न बघा. चला, काय दिलंय? 10, 4, 45, 38 हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या आपल्याला तयार करायची आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं बघा, मोठ्यात मोठी करायची आहे तर सर्वात आधी कोणता अंक लिहायचा? मोठा अंक लिहा. कोणता? मोठा. 8, त्यानंतर कोणता आहे? 5, त्यानंतर कोणता आहे? 4, त्यानंतर कोणता आहे? 3, त्यानंतर कोणता आहे? 1, त्यानंतर कोणता आहे? 0. अशा प्रकारे आपण त्याला मोठ्यात मोठा अंक लिहू शकतो. ठीक आहे. बघा, 85, 43, 10 कुठं आहे? तर 85, 43, 10, 85, 43, 10 हा ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर राहील. 85, 43, 10. जर लहानात लहान संख्या म्हणली असेल तर आपण कसं लिहिलं असतो बघा विद्यार्थी मित्रांनो, 1, 0, 3, 4, 5, 8 असा लिहायला लागत असता. नाहीतर आपण काय केलं असतं बघा, 0, 1, 3, 4, 5, 8 असं लिहू शकत नाही जर लहानात लहान म्हणलं असतं तर. कारण जर आपण इथं 0 लिहिला तर ह्या शून्याची किंमत राहिलेली नाही, म्हणजे आपण ही फक्त किती 5 अंकी संख्या झाली, 6 अंकी संख्या झालेली नाही. म्हणून ह्या शून्याला तुम्हाला लिहिताना जर लहानात लहान म्हटलं असतं तर 0, 1, 0, 3, 4, 5, 8 असंच लिहायला लागला असता. हा ऑप्शन चुकीचा असतं जर लहान विचारले असेल तर. मोठ्यात मोठी आपण काढलेली आहे 85, 43, 10 ऑप्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, एका व्यक्तीने 9,090 रुपयाला फ्रीज विकल्यामुळे त्यांना (10% तोटा झाला, तर फ्रीजची खरेदी किंमत किती? बघा, किती? 10% तोटा झाला. एवढ्या रुपयाला विकल्यावर 10% तोटा झाला, म्हणजे याचा अर्थ ही जी किंमत आहे ही 90%ची किंमत आहे. आपण म्हणू शकतो 9,990 म्हणजे किती आहे? तर 90% आहे. काय आहे? 90% आहे. तर आपल्याला एखाद्या संख्येची खरेदी किंमत काढायची असेल, काय काढायची असेल? एखाद्या संख्येची खरेदी किंमत काढायची असेल तर आपल्याला तिची 100% किंमत काढावी लागतो. काय काढावं लागतो? 100% किंमत काढावी लागतो. म्हणून आपण काय करणार? 90%, ही म्हणजे 90% आहे, तर 100%ची किंमत किती? तिरपा गुणाकार करू विद्यार्थी मित्रांनो. 90 गुणिला 100 याचाच गुणाकार सोबत आणि याचा काय सोबत काढायचा आहे? भागीला काय करणार? 90. बघा, 0 0 कॅन्सल. बघा, 9 1 9 किती उरले? तर बघा, 9 0 0 आणि 9 1 9. 101 गुणिला जर 100 केले तर फक्त 101च्या समोर 2 शून्य लिहा, म्हणजे 10,100 ही त्या फ्रीजची किंमत असेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, 10,100. ठीक आहे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढले. ऑप्शन ए, तिरपा गुणाकार करून तुम्ही याचं उत्तर काढू शकता. चला, त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. शेखरला एका परीक्षेत 200 गुण मिळाले. किती गुण मिळाले? 200 गुण मिळाले शेखरला एका परीक्षेमध्ये. त्याला जर आणखी 120 गुण मिळाले असते, बघा 200 आधी मिळाले पण प्लस 120 मिळाले असते तर त्याचे गुण झाले असते 320 झाले असते. किती झाले असते? 320 गुण झाले असते. जर 120 मिळाले असते तर त्याच्या गुणाची टक्केवारी 80 झाली असती, तर परीक्षा किती गुणांची आहे बघा. जर आधी त्याला 200 मिळाले, नंतर 120 मिळाले असते, ते झाले असते किती? तर 320, आणि 320 म्हणजे दिलाय तुम्हाला 80%. किती टक्के? 320 म्हणजे 80%. आणि परीक्षेचे एकूण गुण म्हणजे किती टक्के असतात? तर 100% असतात. याच्यामध्ये आपण बघा 0 0 8 1 8 8 32
1% म्हणजे किती आहे तर 4. 1% म्हणजे किती आहे 4. मग 1% म्हणजे 4, तर 100% म्हणजे किती तर बघा 100 गुणिले 4 करा किती 400. किती टक्के म्हणजे 100% म्हणजे किती 400 गुण. किती गुण 400 गुण. म्हणजे याचा अर्थ ती परीक्षा किती गुणाची होती 400 गुणाची होती. ठीक आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे 400. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, जान्हवी व प्राची एका व्यवसायात बघा जान्हवी व प्राची ठीक आहे एका व्यवसायामध्ये किती गुंतवले बघा 15,000 गुंतवले आणि किती गुंतवले तर 25,000 गुंतवले. 15 आणि 25,000. त्यांचा नफा किती आहे त्यांचा नफा 16,000 आहे. किती आहे नफा 16,000 रुपये आहे. ठीक आहे. तर जान्हवीचा नफा किती बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला वेळ दिलेली नाही. वेळ दिलेली आहे का नाही वेळ दिलेली नाही. मग आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे की जर वेळ सारखी असेल, जर दोघांच्या गुंतवणुकीची वेळ सारखी असेल तर इन्व्हेस्टमेंटचा रेशो म्हणजेच गुंतवणुकीचा रेशो हा त्यांच्या नफ्याच्या रेशो एवढाच असतो म्हणजे समान असतो. बघा आपण याचा जरी गुणोत्तर काढला तर 0 0 0 कॅन्सल 0 0 0 कॅन्सल 5 त्रिक 15 आणि 5 5 25. यांच्या गुंतवणुकीचा गुणोत्तर आहे 3:5. मग नफ्याचाही गुणोत्तर एवढाच राहील कारण यांची वेळ सारखी आहे. बघा मग यांना 16,000 नफा झालेला आहे आणि किती रेशो 8 रेशो म्हणजे 16. मग याला जर 8 ने भाग दिले तर 8 1 8 8 2 16. 1 रेशो म्हणजे किती तर 2,000. 1 रेशो म्हणजे 2,000 आणि जान्हवीला किती रेशो मिळालेला आहे तर 3 रेशो. 1 रेशो म्हणजे 2,000 तर 2,000 गुणिला किती करणार आपण 2,000 गुणिला किती करणार 3. म्हणजे याचा अर्थ 3 दुने 6. जान्हवीला किती हजार रुपये मिळाले तर 6,000 रुपये मिळाले नफा. जर आपल्याला विचारलं असतं की प्राचीला किती मिळाले तर आपण 2,000 गुणिला काय केलं असतं 5. म्हणजे याचा अर्थ किती हजार 10,000. बघा हे 6,000 आणि हे 10,000 एकूण किती हजार आले 16,000. आपण कोणाचाही उत्तर काढू शकलो असतो. उत्तर चला किती आहे जान्हवीचा नफा आहे 6,000. ठीक आहे. त्याच्यानंतरची नंतरचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. बघा सर्वात लहान मूळ संख्या खालीलपैकी कोणती मूळ संख्या विचारल्या कोणती मूळ संख्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात लहान मूळ संख्या कोणती तर सगळ्यात लहान मूळ संख्या आहे 2. कोणती आहे 2. बघा मूळ संख्येबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जातात. ही मूळ संख्या नाही तर सर्वात लहान विषम संख्या आहे. त्यानंतर 0 ही पंत नाहीच. बघा एक मूळ संख्येबद्दल महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. मूळ संख्या मूळ संख्येबद्दल महत्त्वाच्या गोष्टी बघा सर्वात लहान विचारला काय विचारला लहान म्हणून आपला उत्तर काय असेल 2. सर्वात लहान विचारला असता पण विषम विचारला असता विषम तर उत्तर किती असता विद्यार्थी मित्रांनो 3 असता. सर्वात लहान विषम मूळ संख्या किती आहे 3. सर्वात लहान सम कोणती आहे 2. एकमेव सम असलेली विषम संख्या कोणती तर 2. बघा जेवढ्या बी मूळ संख्या आहेत त्या सगळ्या विषम आहेत पण 2 ही समसंख्या असूनही मूळ संख्या आहे. बघा असे काही लहान प्रश्न तुम्हाला लहान गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मूळ संख्येबद्दल प्रश्न तुम्हाला विचारत असतात. ठीक आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 2 सर्वात लहान मूळ संख्या. जर विषम मूळ संख्या विचारली असती तर तुमचा उत्तर असता 3. त्यानंतरचा प्रश्न बघा आई व मुलाच्या वयाची बेरीज 50. किती आहे आई व मुलगा यांच्या वयाची बेरीज आहे किती आहे 50. मग काय म्हणलाय त्यांच्या वयातील फरक किती आहे 40. तर मुलाचे वय किती. बघा काय करायचं विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यामधला फरक काय ना याच्यामधून मायनस करून घेऊ 40. 50 मधून 40 मायनस करा. 50 मधून 40 मायनस करा. उरले किती तर 10 उरले. याला अर्धा करायचा 5 आणि 5. बघा याचा अर्थ ह्या आणि हे 40 जे आहे हे एकाला देऊन द्या म्हणजे याचा अर्थ 45 एकाची वय आहे 5 एकाची वय आहे. म्हणजे आईची 45 आहे आई आणि मुलाची किती आहे तर मुलाची
मुलगा आहे, मुलगा 5 वर्षाचा आहे. म्हणजे मुलाची 5 वर्षे आणि आईची 45 वर्ष, दोघांची बेरीज केली तर 50 आणि दोघांमधला फरक किती आहे 40. बघा म्हणून मुलाची वय आहे 5 वर्ष. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा याच्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनने सोडवण्यापेक्षा तुम्ही या साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. त्यांच्या बेरजेमधून त्यांचा फरक वजा करायचा, आलेल्या संख्येला अर्ध अर्ध करा आणि ज्याला मोठा करायचा असेल त्याला ही फरकवाली संख्या द्यायची असते. आईची जर आपल्याला वय विचारली असती तर किती असती 45 वर्ष असती. ठीक आहे, असं साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, मनीष 240 किलोमीटर अंतर 8 तासात गेला तर येताना ते अंतर 5 तासात कापायचे असल्यास त्याचा वेग किती. बघा मनीष 240 किलोमीटर अंतर किती तासामध्ये गेला तर किती तासामध्ये गेला 8 तासात गेला तर 5 तासात कापायचं आहे. बघा म्हणजे 8 त्रिक 24 30च्या स्पीडने गेला. कितीच्या स्पीडने गेला 30च्या. त्याच्यानंतर त्याला तेच अंतर वापस येताना 5 तासामध्ये कापायचं आहे. बघा 5 1 5, त्यानंतर आहे 5 20, किती उरले 4, 5 8 40. बघा त्याची सुरुवातीची स्पीड 30 किलोमीटर प्रति तास होती. आता त्याची स्पीड किती पाहिजे तर 48 किलोमीटर प्रति तास. पण आपल्याला काय म्हणलंय किती स्पीड पाहिजे असं म्हणलं का नाही, तर वेग कितीने वाढवावा म्हणताय. वाढवावा कितीने वाढवावा, तर आधी 30 होतं तर आता कितीने वाढवायला पाहिजे 48 होण्यासाठी तर 18ने वाढवायला पाहिजे. कितीने वाढवायला पाहिजे 18ने वाढवायला पाहिजे. ऑप्शन आहे ऑप्शन सी 18 किलोमीटर. बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या चुका कुठे होतात. आपण याचं उत्तर काढला 48, आपल्या पर्यायामध्ये आपल्याला दिसते पहिलाच ऑप्शन 48 आणि बरेचशा वेळेस होते की आपण घाईमध्ये तो गोल रंगवून येतो. बघा विद्यार्थी मित्रांनो आपण मेहनत केली, सगळं उत्तर काढलं, पण काही चुका आपल्याला नोकरीपासून दूर ठेवू शकतात. मग प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. किती वाढवायला हवा म्हणते, किती पाहिजे असं नाही म्हणलंय, किती वाढवायला पाहिजे म्हणजे आधी 30 होती आता किती वाढवायला पाहिजे तर 18 वाढवायला पाहिजे म्हणजे 48 स्पीड राहील. ठीक आहे, तर यांच्याकडे एकदम काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. सिली मिस्टेक होणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचे आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, 8 सेमी बाजू असलेल्या लोखंडी घनाकृती ठोकळा वितळवून 2 सेमी बाजू असलेले किती ठोकळे तयार करता येईल. बघा ठोकळा बरोबर ना विद्यार्थी मित्रांनो. ठोकळा याचा घनफळ जरी काढायचा असेल तर काय आहे बघा बाजूचा क्यूब. बघा म्हणजे आपण म्हणू शकतो ए क्यूब हा एखाद्या ठोकळ्याचा घनफळ काढण्याचा सूत्र आहे. मग आपण काय करणार, मोठ्या घनफळापासून तर छोट्या घनफळ तयार करायचे आहेत म्हणून आपण काय करणार ए क्यूब भागिला ए क्यूब, म्हणजे आपण मोठ्या घनाचे लहान घन करतो. म्हणून बघा किती बाजू आहे 8 गुणिला 8 क्यूब म्हणजे 3 वेळा गुणाकार आणि भागिला करू 2 गुणिला 2. अशा प्रकारे आपण त्याला सोडवू शकतो. बघा म्हणजे ए क्यूब मोठा क्यूबला लहान क्यूबने भाग दिला. बघा बेदुने 4 बेचो 8 बघा 4 चो 16 16 64 किती 64. आपण अशा प्रकारे 2-2 सेंटीमीटरचे 64 घन बनवू शकतो लहान. ठीक आहे, ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न शेवटचे 1-2 प्रश्न राहिले, 2-4 प्रश्न राहिलेले आहेत. चला बघा विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलेलं आहे तर 500 झाडे असलेल्या बगीच्यात शेकडा 47 झाडे आंब्याची, शेकडा 38 झाडे चिक्कूची असतील तर आंबा व चिक्कू सोडून उरलेली दुसरी झाडे किती. बरोबर, आता बघा 500 एकूण झाडं किती आहेत, एकूण झाडं 500 आहेत. त्याच्यापैकी आपण इथं दिलेलं आहे आपल्याला की 47% आंब्याचे, कशाचे आंब्याचे. ठीक आहे, आणि त्यानंतर दिलं आहे 38% कशाचे दिले आहेत तर चिक्कूचे, 48% चिक्कूचे. हे जर 2 झाडे आपण जर मिळवली तर 7 आणि 8 1505 हातचा एक 85% तर हीच झाली. किती टक्के झाली 85%, हे 2 झाडे मिळून झाली.
मग हे जर 85% असतील, एकूण झाडं 100% असतात, तर उरलेले झाडं किती टक्के असायला पाहिजे? 15% असायला पाहिजे. उर्वरित म्हणजे बाकीचे जे उर्वरित झाडे आहेत ते 15% असायला पाहिजे. आणि आपल्याला तेच म्हणलेलं आहे प्रश्नामध्ये की उरलेली दुसरी झाडे किती. मग आपण काय करणार, तर या 500चे 15% काढू, म्हणजे आपल्याला उर्वरित झाडे मिळतील. 0 0 0 0 कॅन्सल. 15 5 किती, तर 75. हे या प्रश्नाचं सॉरी टक्के नाही, फक्त 75 झाडे. किती? 75 झाडे या प्रश्नाचं उत्तर आहे. उरलेली झाडे किती, तर 75. ऑप्शन बी 75. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. 1200चे 8%, 1200 1200चे 8% बरोबर 400चे किती टक्के? 400चे किती म्हणजे x किती टक्के असं काढू शकतो आपण. बघा 0 0 0 0 कॅन्सल केला, इथंही 0 0 0 0 कॅन्सल केला, तर बघा 12 8 किती? 96. 12 8 96. 12 8 96 बरोबर 4x किती आहे? 4x आहे. आपल्याला x ची किंमत काढायची आहे, तर 4 याच्या भागाकारामध्ये जाणार. 96 भागिला 4 बरोबर x. 4 1 4 आणि बघा 4 2 8, 24 96 किती? 2496 म्हणजे काय म्हणतात, तर 1200चे 8% म्हणजे 400चे 24% व्हायला पाहिजे. किती व्हायला पाहिजे? 400चे 24%. ऑप्शन बी या प्रश्नाचा उत्तर आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. बघा एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती आहे, तर 240 आहे व चक्रवाढ व्याज आहे 258 रुपये. तर रक्कम व व्याजाचा दर वाढायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा सरळ व्याज SI आणि चक्रवाढ व्याज CI. बघा सरळ व्याज 2 वर्षाचा किती आहे, तर 240 आहे. म्हणजे याचा अर्थ सरळ व्याज दरवर्षी सारखा असते. पहिल्या वर्षी 120, दुसऱ्या वर्षी किती असायला पाहिजे? 120 असायला पाहिजे. चक्रवाढ व्याज हा पहिल्या वर्षी सारखा असतो. 120 करून घेऊ आणि उरले किती, तर 18 उरले. बघा 120 आणि पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज काय असतो? सारखा असतो. दुसऱ्या वर्षीचा हा आणि हा सारखा असतो. हा व्याजावर व्याज लागला किती? 18. बघा 120 आणि 120 240 आणि प्लस 18 म्हणजे किती झाले, तर 258. बघा आपण म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो, हा जो 18 व्याज आलेला आहे हा व्याजावर व्याज आलेला आहे. काय आहे? व्याजावर व्याज. म्हणजे 120 वर जर 18 व्याज येत असेल तर आपण त्याचा टक्क्यामध्ये काढू. उरला किती, तर 100. 0 0 त्यानंतर बघा साइन 2 12, साइन 3 18, बे 1 बे, बे 5 10, 3 5 15. जर 120 रुपयावर 18 रुपये व्याज येत असेल तर टक्केवारी किती असायला पाहिजे? 15%. एकच ऑप्शन दिसतंय आपल्याला, 15% दिसत आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर राहिलेलं आहे ऑप्शन बी 800 रुपये व 15%. पण आपण टक्केच काढले, आपण किंमतही काढून बघू. बघा आता बघा 15% काय आलेलं आहे? 15%. 15% बघा 120 रुपयावर किती टक्के? 15%. व्याजानुसार 18 रुपये व्याज आला. मग बघा 18 रुपये व्याज आलेला आहे. 18 रुपये व्याज आलेला आहे आणि कशावर, तर किती रुपये माहित नाही आपल्याला, गुणीला. ठीक आहे किती, सॉरी एक मिनिट, हा ओके. बघा किती, तर 240 रुपये. किती रुपये? 240 रुपये व्याज आला आणि रुपये माहित नाही. 15% व्याज दराने किती वर्षाचा? 2 वर्षाचा. भागिले काय करणार? 100 करू. बघा आपण 240 गुणीला 100 इकडे नेऊ आपण गुणीला. बघा 15 दुने 30, 0 0 कॅन्सल, 3 1 3, 3 8 24 आणि किती? 800 रुपये. अशा प्रकारे आपण ते किंमत काढू शकतो. आपल्याला मिळालं आहे 15 रुपये, 800 रुपये आणि 15% व्याज. ऑप्शन आहे बी. चला शेवटचा प्रश्न राहिला विद्यार्थी मित्रांनो. बघा शेवटचा प्रश्न आहे या टेस्ट सिरीज मधला शेवटचा प्रश्न मॅथ्सचा. ओके बघा 10 6 4 8 यांचा घनमूळ काढायचा. काढायचा आहे घनमूळ काढायचं आहे. बघा घनमूळ काढताना आपण काय करतो, तर विद्यार्थी मित्रांनो आपण 2 गट पाडणार. त्याच्यापैकी उजव्या साईडच्या 3 अंकांचा 1 गट आणि उरलेल्या अंकांचा 1 गट पाडतो. बघा विद्यार्थी मित्रांनो काय करणार,
तर आपल्याला महत्त्वाची ही संख्या, याचं काय करायचं आहे, शेवटच्या संख्येचा काढायचा आहे घन. शेवटच्या संख्येचा जर तुम्ही घन काढले तर याचा घन आहे 512. त्याच्यापैकी आपल्या उत्तराचा एक अंक असते, ही शेवटची संख्या म्हणजे 2. त्यानंतर आपण याच्याकडे येऊ. याच्या आधी कोणता घन आहे तर आहे 8, आणि 8 कोणाचा घन आहे तर हा 2चा घन आहे, म्हणजे आपल्या उत्तराचा पहिला अंक आहे 22. अशा प्रकारे आपण एखाद्या संख्येचा घनमूळ काढू शकतो. ऑप्शन नंबर डी याचा उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 10,648 हा कोणाचा घन आहे तर 22चा घन आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पूर्णचे पूर्ण 25 प्रश्नाचं विश्लेषण केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, अशाच प्रकारच्या टेस्ट सिरीज पोलीस भरती होईपर्यंत आपण चालवणार आहोत. तुम्हाला जर या टेस्ट सिरीजमध्ये भाग घ्यायचा असेल तर अकॅडमीशी संपर्क साधून तुम्ही याच्यामध्ये भाग घेऊ शकता. त्याचं विश्लेषण आपण यूट्यूबवर देत असतो, आणि पुन्हा काही जर अडचणी आल्या तर त्या पण आपण सोडवत असतो.